भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 15 सिद्धीचा उद्भव साधकास उपसर्ग याचा भाग पहिला. उद्धवाला जाग आली. त्याने डोळे उघडले. समोर पाहिलं तर भगवंतांचं आसन रिकामं होतं. क्षणभर तो घाबरला. भगवंत एकाएकी निघून का गेले हे त्याच्या लक्षात येईना. तेवढ्यात श्रीकृष्ण आले आणि आसनस्थ होताना त्यांची प्रसन्न मुद्रा पाहून त्याला हायसं वाटलं. त्यानं समाधानाचा सुस्कारा सोडला. श्रीकृष्णाच्या नजरेतून हे सुटणं शक्यच नव्हतं. श्रीहरींनी आश्चर्ययुक्त मुद्रा व्यक्त करून विचारलं, उद्धवा, काय झालं? असा घाबरलास का? अरे, तुझं ध्यान लागलेलं पाहून मला बरं वाटलं. म्हटलं तोवर अन्य कार्य हातावेगळं करावं म्हणून मी आत गेलो. थोडं थांबून ते पुन्हा म्हणाले, बोल, कसं झालं ध्यान? अरे, ध्यानावस्थेतच सत्य ज्ञानाचा स्रोत प्रवाहित होत असतो. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. उद्धवा, ज्ञानाच्या अभ्यासापेक्षा ध्यानाचा अभ्यास श्रेष्ठ असतो. कारण ध्यानावस्थेत आपण कोणतंच कर्म करीत नाही. त्यामुळे कर्मफल त्याग आपोआप होतो आणि कर्मफल त्यागातूनच शांती अवतरित होते. म्हणून मी विचार केला की तुझ्या शांतीत विघ्न नको. उद्धव काहीसा ओशाळला, परंतु ध्यानावस्थेत आलेला शांतीचा अनुभव तो लपवू शकला नाही. ध्यानात झालेली निर्विचारावस्था तो आठवत होता. निर्विचारातून निर्विकार अवस्था आणि निर्विकारातून शांती याचा अनुभव घेत असताना श्रीकृष्णाचे हे बोलणं ऐकून तो तत्परतेनं म्हणाला, देवा, खरंच ध्यानात कोणतंही विघ्न नको असंच वाटत होतं. पण देवा, आपणाकडून विघ्न येण्याचा प्रश्नच नाही. कारण आपण. उद्धवाचं बोलणं अर्धवट तोडून श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, पण तुला एक सांगतो, साधकाची ध्यानसाधना जशी जशी उन्नत होत जाते तसं त्याला काही विघ्नांना सामोरं जावंच लागतं. पण देवा, ध्यानात शांतीचा अनुभव येत असताना विघ्न कशी येणार? उद्धवानं आश्चर्य मुद्रेनं विचारलं. त्याला काहीच बोध होईना. तो भगवंतांच्या वदनाकडे पाहतच राहिला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, उन्नत साधकाला ध्यानातूनच काही सिद्धी प्राप्त होतात आणि त्या सिद्धीस त्याचं विघ्न होऊन बसतात. उद्धव आणखीनच विचारात पडला. आश्चर्यानं त्याचा चेहरा प्रश्नांकित झाला. तो म्हणाला, देवा, सिद्धीमुळं साधकाला नवं सामर्थ्य येतं. किंबहुना सिद्धीनंच तो पुढं सिद्ध म्हणून ओळखला जातो. असं असताना सिद्धी या विघ्न आहेत असं कसं म्हणता येईल? उद्धवाचा युक्तिवाद ऐकून त्याच्या आश्चर्य मुद्रेवर दृष्टिक्षेप टाकीत भगवंत म्हणाले, उद्धवा, तुझी माहिती बरोबर आहे. परंतु सिद्धीचे प्रकार, त्यातून येणारं सामर्थ्य, त्या सामर्थ्याचा परिणाम हा वेगवेगळा असतो. तो परिणामच साधकाला लाभदायक वा हानिकारक होतो. योगी ज्ञाते हे एकूण 18 प्रकारच्या सिद्धी मानतात. त्यातल्या 8 स्वाभाविक सिद्धी आहेत, 10 गौणी सिद्धी आहेत. तशा आणखीन 5 सिद्धी असतात, त्यांना क्षुद्र सिद्धी म्हणतात. बापरे, 8, 10, 5 म्हणजे एकूण 23 प्रकार आहेत का? उद्धवानं आश्चर्यानं म्हटलं आणि पुढे उत्सुकतेनं म्हणाला, देवा, अणिमा, लघिमा, महिमा अशी काही सिद्धींची नावं मी ऐकली आहेत. पण या सिद्धी साधकाला विघ्न कशी काय होतात हे मात्र माझ्या काही लक्षात येत नाही. देवा, आपण तर सर्वज्ञ आहात, सौख्यदाते आहात, साधकांचे सिद्धिदाते आपणच असताना ह्या सिद्धी विघ्नराशी कशा होतात हे मला सविस्तरपणे सांगावं ही माझी विनंती आहे. आता यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. आज इथेच थांबूया.
नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसि त्वा अक्षय ठेवा कथा भावरूपे घडली हाते करी समर्पित गुरुचरणाते हरि ओम तत्सत।